नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले होते की कोन दुभाजक, लंब दुभाजक कसे काढायचे, त्रिकोणाचे कोन कसे दुभागायचे आणि मापे दिली असता कोन काढून ते कसे दुभागायचे, रेषाखंड दिले असता ते कसे दुभागायचे, या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. आता या भागात आपण पाहूया की काही कोनांची व भुजांची मापे दिली असता त्रिकोण काढता येतो का ते पाहणे. आता पुस्तकात दिल्याप्रमाणे त्रिकोण ABC असा काढा की लांबी AB बरोबर 4 सेंटीमीटर, लांबी BC बरोबर 3 सेंटीमीटर. तर काय करायचं आहे, लांबी BC AB बरोबर 4 सेंटीमीटर, जी लांबी सर्वात जास्त असते तो पाया म्हणून घ्यायचा. मग कसं करायचं, लांबी AB लांबी AB 4 सेंटीमीटर घ्यायची, लांबी AB 4 सेंटीमीटर आणि BC 3 सेंटीमीटर. कंपासामध्ये 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपासामध्ये नाही, तुम्ही सरळ पट्टीने देखील अंतर घेऊ शकता. BC 3 सेंटीमीटर, BC 3 सेंटीमीटर आणि ही हा रेषाखंड जोडायचा. म्हणजे झाला त्रिकोण ABC. आता त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. त्रिकोण XYZ असा काढा की लांबी XY बरोबर 6 सेंटीमीटर, लांबी YZ बरोबर 4 सेंटीमीटर, लांबी XZ बरोबर 5 सेंटीमीटर. मग काय करायचं, लांबी XY 6 सेंटीमीटर घ्यायचं. पहिल्यांदा पाया XY 6 सेंटीमीटर, पाया घेतला. पाया XY 6 सेंटीमीटर घ्यायचा. नंतर YZ 4 सेंटीमीटर. कंपासाचं लोखंडी टोक इथे ठेवायचं, कंपासामध्ये अंतर घ्यायचं 4 सेंटीमीटर आणि कंस मारायचा. नंतर XZ किती दिलं, 5 सेंटीमीटर. कंपासामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, कंस मारायचा आणि नंतर हे जोडायचं. XZ YZ बरोबर 4 सेंटीमीटर आणि XZ बरोबर 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे त्रिकोण काढायचा. 3 बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढायचा. XY पाया घ्यायचा. ज्याची लांबी जास्त दिलेली असेल ती बाजू पाया म्हणून घ्यायची. नंतर कंपासामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, लोखंडी टोक Y वर ठेवायचं, Y वरून Z वर एक कंस मारायचा. नंतर 5 सेंटीमीटर अंतर घेऊन X वर लोखंडी टोक ठेवायचं, तिथून एक कंस मारायचा आणि ते दोन्ही पॉईंट जोडायचे. मग त्रिकोण तयार होईल. आता पुढे काय दिलं आहे पाहूया. पुढे मित्रांनो सराव संच दिलेला आहे. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी दिलेली आहे, त्या मापावरून त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, लांबी BC बरोबर 4.2 सेंटीमीटर, लांबी AC बरोबर 3.5 सेंटीमीटर. मग काय करायचं, पहिल्यांदा कच्चा त्रिकोण काढून घ्यायचा.
ए बी बरोबर 5.5 सेंटीमीटर. ए बी घेतला 5.5 सेंटीमीटर. नंतर बी सी 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर कंपासामध्ये अंतर ठेवायचं. लोखंडी टोक कंपास इथे ठेवायचं आणि 4.2 सेंटीमीटरवर कंस करायचा. नंतर ए वरती लोखंडी टोक ठेवायचं. 3.5 सेंटीमीटरवर कंस करायचा. नंतर हे जोडायचं. 4.2 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे त्रिकोण काढायचा. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं काय दिलंय, दुसरं दिलंय त्रिकोण STU मध्ये ST बरोबर 7 सेंटीमीटर, TU बरोबर 4 सेंटीमीटर, SU बरोबर 5 सेंटीमीटर. ST लांबी ST बरोबर 7 सेंटीमीटर. ST जो मोठी लांबी दिलेली असेल त्याला पाया घ्यायचा. पाया ST बरोबर 7 सेंटीमीटर. TU बरोबर 4 सेंटीमीटर. TU इकडे येणार म्हणून किती घ्यायचं, कंपासामध्ये अंतर घ्यायचं 4 सेंटीमीटर आणि कंस काढायचा. TU आणि SU बरोबर 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा आणि हे जोडायचा. U ST 7 सेंटीमीटर, TU 4 सेंटीमीटर आणि SU 5 सेंटीमीटर असा कंस काढायचा आणि त्रिकोण पूर्ण करून घ्यायचा. नंतर काय दिलंय, त्रिकोण PQR मध्ये लांबी PQ बरोबर 6 सेंटीमीटर, QR बरोबर 3.8 सेंटीमीटर, लांबी PR बरोबर 4.5 सेंटीमीटर. मग PQ सर्वात मोठा आहे. PQ काय घ्यायचा, पाया घ्यायचा. PQ बरोबर 6 सेंटीमीटर. PQ काय घ्यायचा, 6 सेंटीमीटर घ्यायचा. QR 3.8 सेंटीमीटर. QR 3.8 सेंटीमीटर कंस काढायचा. कंपासामध्ये 3.8 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा. आणि PR बरोबर 4.5 सेंटीमीटर. PR 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर 3.8 सेंटीमीटर R. PQ 6 सेंटीमीटर घ्यायचा. QR 3.8 सेंटीमीटर आणि PR 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे त्रिकोण काढायचे. हे झाले बाजू दिले असता त्रिकोण काढणे. आता काय दिलंय, पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजाची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तर 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज काढा. समद्विभुज त्रिकोण काढा. पाया किती दिलाय, 5 सेंटीमीटर. मग पाया घ्यायचा 5 सेंटीमीटर. पाया 5 सेंटीमीटर. AB पाया 5 सेंटीमीटर घ्यायचा आणि उरलेल्या बाजू 3.5 सेंटीमीटर. कंपासामध्ये 3.5 अंतर घ्यायचं. इथे कंस काढायचा. परत इथून इथे A वर टोक ठेवायचं, लोखंडी टोक. तिथून कंस काढायचा 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर.
3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर, ABC. अशा प्रकारे समद्विभुज आहे, ह्या दोन्ही बाजू समान आहेत म्हणून त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. बाजू 6.5 सेंटीमीटर असलेला समभुज त्रिकोण काढा. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. 6.5 सेंटीमीटर असलेला समभुज त्रिकोण. पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा. 6.5 सेंटीमीटर AB. 6.5 सेंटीमीटर पाया काढून घेतला. 6.5 सेंटीमीटर. आता काय करायचं? कंपासामध्ये अंतर घ्यायचं 6.5 सेंटीमीटर. इथे कंस मारायचा. इथे कंपासाचं टोक ठेवायचं A वरती. तिथून इथे कंस काढायचा आणि हे जोडायचं. 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर. तीनही बाजू समान आहेत म्हणजे काय झाला? हा समभुज त्रिकोण. तीनही बाजूंची लांबी समान, याला म्हणतात समभुज त्रिकोण. आता चौथं उदाहरण काय दिलंय? तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. तुम्ही मग एक समभुज त्रिकोण काढा. 5 सेंटीमीटर लांबी घ्या. 5 सेंटीमीटर समभुज त्रिकोण काढा. समद्विभुज त्रिकोण काढा. मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही समद्विभुज त्रिकोण काढू शकता. दोन बाजू समान घ्यायच्या, एक पाया घ्यायचा आणि दोन बाजू समान घेऊन समद्विभुज. आणि विषमभुज त्रिकोण, तीनही बाजू वेगवेगळ्या घेऊन त्रिकोण काढायचा, त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण कशाला म्हणतात? ज्या त्रिकोणाच्या एकही बाजू समान नसते त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. ज्या त्रिकोणाची एकही बाजू समान नसते त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता पुढे काय दिलंय? त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. त्रिकोणाच्या दोन बाजू इथे दिल्या जाणार आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला जाणार. अशा परिस्थितीमध्ये त्रिकोण काढणे. त्रिकोण PQR असा काढा की लांबी PQ बरोबर 5.5 सेंटीमीटर, मापकोन P बरोबर 50 अंश आणि लांबी PR बरोबर 5 सेंटीमीटर. तर कच्चा त्रिकोण अगोदर काढून घ्यायचा. लांबी PQ बरोबर 5.5 सेंटीमीटर. लांबी PQ बरोबर 5.5 सेंटीमीटर. नंतर काय दिलंय? PR बरोबर 5 सेंटीमीटर. पहिल्यांदा काय करून घ्यायचं? कोन मापक इथे ठेवायचा आणि 50 अंशाचा कोन काढायचा. कोन मापक इथे ठेवून 50 अंशाचा कोन काढायचा. 50 अंशाचा कोन काढायचा आणि PR बरोबर 5 सेंटीमीटर. नंतर कंपासाचं टोक इथे ठेवायचं P वरती आणि 5 सेंटीमीटर वर कंस काढायचा. 5 सेंटीमीटर आणि तो आणि हा पॉइंट जोडायचा. R, PQR. हा झाला त्रिकोण PQR. काय करायचं? PQ पाया घ्यायचा 5.5 सेंटीमीटर. नंतर मापकोन P किती दिलाय? 50 अंश. कोन मापक इथे ठेवायचा P वरती आणि या दिशेने मोजत जायचे. 10, 20, 30, 40, 50. 50 अंशावर एक रेषाखंड काढून घ्यायचा आणि नंतर PR किती दिलाय? 5 सेंटीमीटर. PR 5 सेंटीमीटर. नंतर
PR कंपासामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस काढायचा PR वर आणि हे अंतर जोडायचं. मग त्रिकोण मिळतो तो PQR. नंतर सराव संच दिलेला आहे. त्रिकोण MAT मध्ये MA बरोबर 5.2 सेंटीमीटर, मापकोन A बरोबर 80 अंश, लांबी AT बरोबर 6 सेंटीमीटर. मापकोन A बरोबर 80 अंश दिलाय. मग जो कोण दिलाय तो खाली पायाकडे येईल असं अरेंजमेंट करायची. ह्याच्यामध्ये काय दिलाय, AT बरोबर 6 सेंटीमीटर. AT बरोबर 6 सेंटीमीटर घ्यायचं. AT बरोबर 6 सेंटीमीटर. मापकोन A बरोबर 80 अंश. मापकोन A मापकोन A या ठिकाणी कोन मापक ठेवून 80 अंश मोजायचा आणि एक सरळ रेषाखंड काढायचा. मापकोन A बरोबर 80 अंश. आणि AT बरोबर MA बरोबर 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि इथे कंस काढायचा आणि हे टोक जोडायचं. MA 5.2 सेंटीमीटर. पाया घेतला AT 6 सेंटीमीटर. नंतर इथे कोन मापक ठेवला, कोन घेतला 80 अंश, तो वाढवला वरती. नंतर 5.2 अंतर घेऊन कंपासामध्ये इथे कंस केला 5.2 सेंटीमीटरवर. त्याला नाव दिलं M आणि नंतर हा M पॉइंट आणि T पॉइंट जोडला. त्रिकोण तयार झाला. त्रिकोण MAT. त्रिकोण NTS मध्ये मापकोन T बरोबर 40 सेंटीमीटर आणि NT बरोबर ST बरोबर 5 सेंटीमीटर. आता हा समद्विभुज त्रिकोण आहे. मापकोन T बरोबर 5 सेंटीमीटर. TS बरोबर 5 सेंटीमीटर. TS 5 सेंटीमीटर घ्यायचा. TS पाया घेतला 5 सेंटीमीटर. नंतर काय दिलं, T बरोबर 40 अंश. इथे कोण मापक ठेवायचा आणि वाढवून घ्यायचा वर 40 अंश माप मोजून 40 अंश. आणि नंतर NT किती दिलाय, 5 सेंटीमीटर. इथे T वर टोक ठेवायचं कंपासाचं. 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, कंस काढायचा, हे आणि हे जोडायचं 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे त्रिकोण तयार झाला, त्रिकोण NTS. इथे N आहे ना. NTS, त्रिकोण NTS. आता पुढे दिलाय त्रिकोण FUN मध्ये लांबी FU बरोबर 5 सेंटीमीटर, लांबी UN बरोबर 4.6 सेंटीमीटर, मापकोन U बरोबर 110 सेंटीमीटर. UN. आता या ठिकाणी काय करायचं, UN पाया घ्यायचा 4.6 सेंटीमीटर. UN 4.6 सेंटीमीटर पाया घ्यायचा.
मापकोन यू बरोबर 110 सेंटीमीटर. इथे एक रेषाखंड काढून घ्यायचा. यू एन बरोबर 110, मापकोन यू बरोबर 110 सेंटीमीटर. 110 सेंटीमीटर. लांबी एफ यू, लांबी यू एन बरोबर 4.6 सेंटीमीटर घेतली. नंतर 110 सेंटीमीटरचा कोन केला यू कडे. नंतर काय दिलंय, लांबी एफ यू बरोबर 5 सेंटीमीटर. एफ यू 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, इथे कौस काढायचा, हे आणि हे जोडायचं. एफ यू एन 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. त्रिकोण तयार झाला एफ यू एन. पुढे काय दिलंय, त्रिकोण पी आर एस मध्ये लांबी आर एस 5.5 सेंटीमीटर, लांबी आर पी 4.2 सेंटीमीटर, मापकोन आर बरोबर 90 अंश. आर एस घ्यायचा, पाया आर एस घ्यायचा. आर एस आर एस 5.5 सेंटीमीटर, पाया घेतला. आर एस 5.5 सेंटीमीटर पाया. मापकोन आर बरोबर 90 अंश. आर 90 अंश. आणि आर पी किती दिलाय, 4.2 सेंटीमीटर. कंपासामध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन कौस काढायचा आणि हे जोडायचं. अशा प्रकारे त्रिकोण पी आर एस तयार झाला. पी आर एस